नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. TIFR म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता, जी विस्तारित माहिती आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता, ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR यांच्यामार्फत विविध पदांसाठी देण्यात आलेली आहे. यानुसार पदही पाहू शकता. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बीसाठी ज्या एकूण जागा आहेत, एकूण याच्यामध्ये विस्तार ज्या माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार एक जागा आहे. यानंतर पाहू शकता प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर बीसाठी सायन्स कम्युनिकेशनसाठी एक जागा. यानंतर प्रोजेक्ट क्लर्कसाठी एसाठी आहे, एक जागा आहे. यानंतर प्रोजेक्ट वर्क असिस्टंट ऑक्झिलरीसाठी एक जागा आहे. याच्यामध्ये वयाची पात्रता पाहू शकता प्रत्येक पदानुसार. पहिल्या पदासाठी 33 वर्षापर्यंत, दुसऱ्या पदासाठी 28 वर्ष, तिसरं जे पद आहे याच्यासाठी 45 वर्षापर्यंत आहे आणि चौथ्या पदासाठी 45 वर्षापर्यंत आहे. याचबरोबर पे लेव्हल देण्यात आलेला आहे, तो चेक केला जाऊ शकतो. त्याचबरोबर जी शैक्षणिक पात्रता आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे प्रत्येक पदानुसार. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पाहू शकता. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशन फ्रॉम एनी रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आवश्यक आहे. 55% गुणांसह प्रोफिशियन्सी इन वर्ड प्रोसेसिंग, डेटाबेस, अकाउंटिंग प्रोसिजर्स. यानंतर 5 वर्षाचा अनुभव अकाउंट्स, पर्चेस स्टोअर्स, जनरल ॲडमिन एस्टॅब्लिशमेंट, लार्ज अँड रेप्युटेड ऑर्गनायझेशनमधून. यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशनसुद्धा चेक केलं जाऊ शकतं. दुसरा पद आहे प्रोजेक्ट सायंटिफिक ऑफिसर बी सायन्स कम्युनिकेशनसाठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता फुल टाईम मास्टर्स डिग्री इन सायन्स फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट, ॲग्रीगेट 60% मार्क्स. यानंतर फुल टाईम डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा ऑप्शन आहे BE BTech फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ॲग्रीगेट 60% मार्क्स. तिसरा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये मिनिमम 1 इयर प्रोफेशनल एक्सपिरियन्स ऑफ सायन्स कम्युनिकेशन, नॉन एक्सपर्ट ऑडियन्स इन एनी फॉर्म, रायटिंग, ब्लॉगिंग, क्रिएटिंग व्हिडिओज एक्सेट्रा. अशा पद्धतीने रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेल्या आहेत प्रत्येक पदानुसारच्या. यासुद्धा चेक केल्या जाऊ शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. तिसरं पद पाहू शकता प्रोजेक्ट क्लर्क एक पद आहे. क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. 50% ॲग्रीगेट मार्क्स. नॉलेज ऑफ टायपिंग आवश्यक आहे. नॉलेज ऑफ यूज पर्सनल कम्प्युटर्स ॲप्लिकेशन्स याच्याबद्दलचं नॉलेज असणं आवश्यक आहे. सपोर्टेड सर्टिफिकेट फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नायझेशन. यानंतर 1 वर्षाचा अनुभव क्लेरिकल ड्युटीज करस्पॉन्डन्स विथ अ लार्ज रेप्युटेड ऑर्गनायझेशन. डिझायरेबल क्वालिफिकेशन चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने चौथं जे पद आहे प्रोजेक्ट वर्क असिस्टंटसाठी ऑक्झिलरीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास किंवा इक्विलंट, सेंट्रल बोर्ड एक्झामिनेशन, 1 वर्षाचा अनुभव, मल्टीटास्किंग स्टाफ MTS, सिमिलर वर्क इन लार्ज अँड रेप्युटेड ऑर्गनायझेशन. डिझायरेबल क्वालिफिकेशनसुद्धा चेक केलं जाऊ शकतं. याचबरोबर जनरल इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयाची पात्रता इत्यादीबद्दलची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. पाहू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मस्ट बी सबमिटेड बाय जुलै 6, 2024 म्हणजे 6 जुलै 2024च्या अगोदर जो फॉर्म आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डिटेलमध्ये जी माहिती आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता अर्ज करण्यासाठीचा ऑप्शन आहे. अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं. ॲडव्हर्टाइजमेंटनुसार पहिलं पद आहे फॉर प्रोजेक्ट वर्क असिस्टंट ऑक्झिलरीसाठी. त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे, अधिकृत प्रोसेस जी आहे TIFRद्वारे तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल. यासाठीच आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.